मी सुरुवातीलाच सांगते, ही रेसिपी खूप व्हायरल जाणार आहे. कारण ही रेसिपी खाण्यासाठी तर चवदार आहेच, पण त्याचबरोबर ह्या रेसिपीचे आपल्याला खूप मोठे 2 फायदे होणार आहेत. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटं गॅस वापरावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या गॅसची बचत होणार आहे. आणि एवढंच नाही, उन्हाळ्यामध्ये होणारी जळजळ, थकवा दूर करण्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. आज आपण दडपे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे दडपे पोहे बनवण्यासाठी 2 वाटी पोहे चाळून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. आपण जे घरी कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहेत. दडपे पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक नारळ फोडून घ्यायचा आहे. त्या नारळातील पाणी आपण पोहे भिजवण्यासाठी वापरणार आहोत. नारळाचं पाणी वापरल्यामुळे दडपे पोहेला एक छान नैसर्गिक असा गोडपणा येतो आणि पोहे अजूनच चवदार व्हायला मदत होते. थोडं थोडं नारळाचं पाणी वापरून घेतलेले पोहे व्यवस्थित भिजवून घेऊया. आपल्याला इथे खूप जास्त पण पाणी नाही वापरायचं. पोहे ओले होतील एवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. इथे मला 2 वाटी पोहे भिजवण्यासाठी अर्धी वाटी एवढं नारळ पाणी लागलं आहे. आता आपले पोहे व्यवस्थित भिजवून झालेले आहेत. त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. पोहे भिजत आहेत तोपर्यंत लागणारं साहित्य एकत्र करून घेऊया. इथे मी 2 वाटी पोह्यासाठी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यामध्येच अर्धी वाटी खिसलेला ओला नारळ, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालूया. वरून थोडंसं लिंबू पिळूया, म्हणजे दडपे पोहे अजूनच छान लागतात. घेतलेले सर्व साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आता त्यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर थंड प्रवृत्तीची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाल्ली तर आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो. त्याचबरोबर पोह्याची चव पण वाढते. इकडे आपले पोहे 10 ते 15 मिनिटांमध्ये छान असे भिजून तयार झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण एकत्र केलेलं सर्व साहित्य घालूया. इथे आपल्याला घेतलेले साहित्य आणि पोहे छान 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आहेत. पोहे मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे, म्हणजे पोहे तुटणार नाहीत आणि त्याचबरोबर पोह्यांना चव पण व्यवस्थित लागली जाईल. इथे आपले पोहे छान मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला पोह्याची चव वाढवण्यासाठी एक खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणीसाठी तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, आवडीनुसार शेंगदाणे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. इथे आपल्याला फोडणी 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरती छान अशी परतून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे आधी पण तळून घेऊ शकता. मस्त खमंग अशी फोडणी तयार आहे. लगेच आपण पोह्यावरती घालूया. पोहे पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे फोडणी पोह्यांना व्यवस्थित लागली जाईल. इथे आपले पोहे 90% तयार आहेत. पण दडपे पोहे बनवण्यासाठी एक महत्त्वाची स्टेप बाकी आहे, ती आपण करू. पोहे छान मिक्स करून झाले की त्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं पोहे मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. असं केल्यामुळे पोह्यांमध्ये चव मुरली जाते आणि परफेक्ट असे दडपे पोहे तयार होतात. हे दडपे पोहे खायला एकदम हलके, चविष्ट आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत. तेवढंच नाही, आपल्या गॅसची बचत करणारे सुद्धा आहेत. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. असाच सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.